नमस्कार. आपण 16व्या अध्यायातल्या असुरी गुण असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करतोय. अभ्यास करताना असं लक्षात येतं की 700-750 वर्षापूर्वी माऊलींनी 21व्या शतकात काय असेल याचं वर्णन जणू काही करून ठेवलं आहे. आज जे आपल्या भोवताली वातावरण दिसतं, दुःख किंवा जिकडे तिकडे अस्वस्थता असं आपण पाहतो, अत्याचार, जे काय आता वाईटच सारखं ऐकायला येत आहे, असं सगळं जे दिसतं आणि एकूणच सगळा समाज असा स्वार्थावरती भोगवाद जे आधारलेले आहेत त्याच्याशीच निगडीत आहे. सगळ्यांना भोग हवे आहेत असं जे भोवताली दिसतं, अगदी जगाच्या ह्याच्यावर असू दे नाही तर आपल्या आजूबाजूला जे बघतोय तिथे असू दे, पण आज असंच आपलं चित्र दिसतं आणि त्याचंच वर्णन ह्या गीतेमधल्या किंवा माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण ज्या ओव्या अभ्यासतोय त्याच्यात दिसत आहे. अजून जवळजवळ आपल्याला 150-200 ओव्या या असुरी संपत्ती किंवा भोगवादी असणारी मंडळी कशी वागतात याच्याबद्दलचं वर्णन वाचायचं आहे. आपण मागच्या वेळेस पाहत होतो, तो श्लोक होता गीतेतल्या दृष्टीने 10वा. थोडी आठवण करून देते, आज माऊलींच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या त्या श्लोकावरच्या. काममाश्रित दुष्पूरम दम्भमानमदान्विताः मोहात गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. हा गीतेतला 10वा श्लोक आहे आणि त्या श्लोकात जे काही सांगितलं आहे ते माऊली आपल्याला सांगणार आहे. त्यांचं असं आहे की कामम दुष्पूरम म्हणजे ज्या काही त्या कामना, इच्छा ज्या आहेत ह्या सगळ्या पूर्ण न होणाऱ्या, म्हणजे नाहीच होत ना, त्याचा आश्रय घेतला, सारख्या हव्याच आहेत, इच्छा एका पाठोपाठ येतातच आहेत आणि अशांमुळे दंभ वाढतो आहे, गर्व वाढतो आहे, मोह वाटतो आहे, नाही म्हणजे आपल्याला आणखीन मिळावं असं वाटतं आहे आणि अशामुळे अशुचिव्रता, अपवित्र आचरण झालं आहे. वागणं सगळं कुठल्याही मार्गाने आपली इच्छा पूर्ण झाल्याचे कारण असं प्रवर्तन ते असं प्रवृत्त होतात, असे दुष्ट विचार, दुष्ट कृती सगळं हे असं. आणि बरं याचाच आग्रह असतो त्यांचा की आपल्याला मिळण्यासाठी काय वाटते ते असं सगळं गीता सांगते. म्हणजे आसुरी वृत्तीचे हे लोक आहेत, आपण कल्पनाच करू शकत नाही आहोत असं वर्णन माऊली पण आता करणार आहेत. आणि खरं तर भोवताली दिसत आहे, पण आपण आपल्या पद्धतीच्या लोकांच्यामध्ये असतो तेव्हा आणि आता आपली वृत्ती अशी झालेली आहे की जे असं काही दिसतं ते आपण लगेच म्हणजे अगदी मोबाईलचाच विचार केला तर मोबाईलमध्ये जे असं आपल्या मनाला दुःखदायक आहे ते ताबडतोब आपण डिलीटच करून टाकतो, ते वाचतच नाही आपण. म्हणजे अशा प्रकारचं जग आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्या जगाशी आपला संबंध नसावा म्हणून मला खरे 16व्या अध्यायातले हे श्लोक वाचताना ना खरं तर वाईटच वाटतं की नको त्याचं वर्णन ऐकायला. कशाला ज्या मार्गाला खरं तर भगवंतांनी अर्जुनाला पण सांगितलं की दैवी गुण सांगितले आणि म्हणाले मी तुला असुर संपत्ती पण सांगतो. वरती असं भगवंत म्हणाले अर्जुनाला की खरं म्हणजे तू दैवी गुण घेऊन आलेला आहेस, पण तरी तुला माहिती पाहिजे. आता भगवंतानेच अर्जुनाला असं सांगितलं तर तुमची आमची काय कथा. तर आपल्याला सुद्धा जरी हे वर्णन वाचवत नसलं किंवा असं वाटलं की हे जे नाही ज्या मार्गाला जायचं किंवा जे आपल्याला नको आहे ते कशाला वाचायचं, का ऐकायचं, तरी पण भगवंत अर्जुनाला जो म्हणतो आहे की नाही तुला माहिती पाहिजे. तसं आहे की या जगात आपण राहतो तर आपल्याला माहिती पाहिजे भोवतालची मंडळी कसं वागता आहेत आणि म्हणून हे सगळं अभ्यासायचं. काही नाही, देशसेवा नाही, लोकसेवा नाही, दुसऱ्याचा विचार नाही, अशी ही सगळी मंडळी असतात. त्यांच्या वागण्याला काही बेस नाही, तत्त्वज्ञान नाही, अशी ही मंडळी आहेत. आपल्या फक्त इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, येणं केलं प्रकारणं. बरं त्या ज्या इच्छा आहेत त्या आपण वारंवार पाहतोच आहोत की त्यांना तृप्तीच नाही आहे ना, समाधानच नाही आहे ना, थांबायचं कुठे नाहीच आहे. वखवक ज्याला म्हणतो तशी ती वखवक वाढलेली आहे. अशा या भोगवादी लोकांच्या वाढणाऱ्या गरजा, वाढणाऱ्या इच्छा, न संपणाऱ्या वासना असं म्हणूया. बरं ह्याच्यातून त्यांनाही खरी कल्पना असते की ह्याच्यातून खरं सुख आहे का, तर त्यांना सुखाची लालसा असते आणि याच्यातून सुख मिळेल 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 म्हणून त्यांच्या ह्या सत्ता आणि इच्छा वाढत राहतात. इतक्या कामनांच्या मागे धावणाऱ्या मंडळींविषयी भगवंत सांगतात दंभमान मदान्विता. नुसत्या या कामनांच्या मागे धावतात, त्याच्या मागे आपोआपच खोटेपणा, दंभ येतोच. कारण येणं केलं प्रकारानं त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खोटेपणा करावा लागतो. जे जसं नाही आहे ते तसं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि अशा चुकीच्या मार्गानं जाणारी ही मंडळी
बरं ते म्हणतात ते तसंच अशा पद्धतीचं असं दुसऱ्याला तुच्छच लेखायचं. आपण काय ते सगळे शहाणे. अशा प्रकारे गरिबांबद्दल कळवळा नाही, कुणाहीबद्दल काहीच म्हणजे आदराचा, प्रेमाचा, माणुसकीचा भाव नाही. अशा प्रकारचे सत्ताधाऱ्यांपुढे मात्र हंजी करण्याची त्यांची वृत्ती असते, कारण आपल्याला जे हवं आहे ते मिळालं पाहिजे. अशा प्रकारच्या या सगळ्या आसुरी लोकांचं वर्णन करतात. दंभ किंवा आत्ता म्हटलं तसं अभिमान, मद, हे सगळे एकापुढे एक येतच राहतात. या अशा माणसांना असं वाटतं की आपण म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि हे असंच चालतं, म्हणजे आपणच वाईट वागतोय असं त्यांना वाटतच नाही. मोहात गृहीत्वा असद्ग्रहात असं म्हटलं आहे की जे असत आहे, जे चुकीचं आहे, जे असत्य आहे, अयोग्य आहे, पण त्यालाच ते पकडून ठेवतात आणि त्यांच्या दृष्टीने तेच योग्य असतं. अशा प्रकारचं त्यांचं अनीतीचं, पण त्यांच्या दृष्टीनं ते बरोबरच आहे. म्हणजे असं आहे की आजही आपल्याला दिसतं की एखादा माणूस व्यवसाय करतो आहे तर तो खरंच सत्याच्या मार्गाने व्यवसाय करून त्याने एवढे पैसे मिळवले असतील असं लोक मानायलाच तयार होत नाहीत. व्यवसाय म्हटला की काहीतरी चुकीचा मार्ग, काहीतरी खोटेपणा, काहीतरी भ्रष्टाचार करावाच लागतो, अशी एक समजूतच होऊन गेलेली असं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीनं खरं माऊलीचं वर्णन करा किंवा गीतेबद्दल जे श्लोकाचं आहे ते त्यावेळेला हे सगळं असं होतं का असा खरा संशय, कारण बाकी सगळं द्वापारयुगात त्याच्या गोष्टी आपण वाचतो ते किती एक दुसऱ्याबद्दल कसा भाव होता हे कळत होतं. आणि तरी देखील आसुरी संपत्तीचं वर्णन करताना भगवंतांनी या सगळ्या गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे अशुचिव्रता, अगदी पावित्र्य नाहीच, म्हणजे आपल्या कुठल्या कृतीवर स्वतःचं सुद्धा नियंत्रण नाहीच आहे, नियम नकोच आहेत त्याला, अशा पद्धतीनं हे करतात. माऊलीने छान दृष्टांत दिले. आपण 323व्या ओळीपासून पाहणार आहोत या संबंधी माऊली काय म्हणतात ते. पहिला दृष्टांत दिला आहे, तरी जाळ पाणीये न भरे, आगी इंधन न पुरे, तया दुर्भरांशी ये घुरे भुकाळू जो. हा जो भुकाळू आहे ना, त्याची भूक थांबतच नाही आहे. हा जो आसुरी प्रवृत्तीचा आहे त्याची भूक थांबतच नाही, म्हणजे भूक संपतच नाही, कधी शांतच होत नाही. कशासारखी शांत होत नाही तर वर्णन करतात. जाळं आपल्या लहानपणी आपल्याला कधीतरी मोठी माणसं गमतीनं म्हटलेलं आहे की देव जेव्हा बुद्धी वाटत होता ना तेव्हा तू बहुतेक चाळण घेऊन गेली होतीस, आणि मग आपल्याला तेव्हा कळायचं नाही, बरं नंतर लक्षात यायचं की ते येईपर्यंत सगळं चाळणीतून गळून पडलं. तसं माऊली वर्णन करताय की जाळं कधी पाण्यानं भरणार आहे का, तसं ते जसं पाण्याने चाळण घेतली तर ती पाण्याने कशी भरेल, पाणी सगळं खाली जाणारच. तसं यांना किती मिळू दे यांची भूक भागतच नाही आहे, हे का सारखे भुकेलेलेच. आणखी दुसरं उदाहरण देत आहेत की अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये टाकलं की आता अग्नी शांत होईल, त्याला पुरेसं दिलेलं आहे, त्याचं कधी पोट भरेल का, तो आणखीन त्याचा जाळ वाढणार. त्यामुळे अग्नीमध्ये तुम्ही जितकं इंधन टाकाल तसं तो अग्नी वाढतो. तसं म्हणे याचं आहे, याला कितीही मिळालं तरी याची भूक संपतच नाही, अजूनही तो भुकेला. छान शब्द वापरला, भुकाळू जो. हा असा भुकाळूच आहे की त्याची भूक थांबतच नाही, त्याच्या कामानं संपतच नाही, असं तो कधी शांत होतच नाही की आता मी तृप्त झाला आता बास, असं त्याला कधी वाटतच नाही. तया कामाचा बोलावा, जीवी धरुनी पांडवा, दंभमानाचा मेळावा मिळविते. आता हा जो कामाचा बोलावा म्हटला म्हणजे ह्या ज्या कामांना इच्छा आहे याचा आश्रय धरलेला आहे, हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे, आणि त्याला आणखीन जोड कशाची तर दंभमानाचा मेळावा. आधी कामना, त्याच्यात दंभ आणि मान, अहंकार आहे, अभिमान आहे, गर्व आहे, हे सगळी त्याला जोड द्यायला आहेत, त्यामुळे ती आणखीनच कामना वाढते आहे. त्याला एक छान दृष्टांत दिला आहे. मातली या कुंजरा आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठा तवजला चढती अंगे. या असुराचं काय होतं ते म्हणतात की समजा कुंजर आधीच तो मातलिया म्हणजे हत्ती माजलेला आहे आणि त्याला आगळी झाली मदिरा, त्याला दारू पाजलेली आहे. आधीच माजलेला हत्ती, त्याला त्याच्यात दारू पाजलेली आहे. तसं हे आसुरी वृत्तींचं आहे. तैसा त्यांच्या त्याचप्रमाणे मदाचा ताठा तवजला चढता अंगे. हा जरा म्हणजे वृद्ध, हा आसुरी भोगी माणूस अगदी वृद्ध झाला तरी त्याचा हा उन्मत्तपणा, त्याचा हा हवरेपणा संपतच नाही, उलट वाढत जातो. वय वाढल्यानंतर त्याचा हा हवरेपणा कमी व्हायला पाहिजे, पण ते दारू प्यायलेल्या हत्ती जसा तो माजतो आणखीनच उन्मत्त होतो,
तसं आधीच आसुरी वृत्ती आणि त्यामध्ये हे सगळं अशा प्रकारचं आणखीन हवा अशी अभिलाषा आणि मग जरी वय वाढलं तरी देखील त्याचा हा ताठा कमी होत नाही, आणखीन हवा आहे, तृप्ती नाहीच. वय वाढते तसं आणखीन कामना वाढतात. अशा प्रकारचं त्या कुंजलाचं म्हणजे हत्तीचं उदाहरण देऊन माऊली सांगतात की हा आसुरी प्रवृत्तीचा माणूस शांत होतच नाही. आणि आग्रहा तोची ठावो वरी मौढ्या ऐसा सावावं मग काय वानू निर्वाह निश्चयाचा. पुढे आणखीन म्हणतात की अधिक मुळात हा असा स्वभाव म्हणजे आग्रही, मी म्हणेन तसंच असा आग्रही स्वभाव, त्यात मौढ्य म्हणजे मूर्खपणाची भर. आणि मग अशा स्थितीमध्ये आधी हावरेपणा, त्याच्यामध्ये आणखीन माझंच बरोबर असा स्वभाव आणि त्यात हा मूर्खपणा, अशा सगळ्या मिळलं म्हणजे त्या मूर्खपणाचं सहाय्य सावावं म्हटलं, आणखीन मूर्खपणाची भरच. अशा स्थितीत राहणारा आणखीन त्याच्याकडून काय वर्तन होणार, आणखीन दुर्वर्तनच त्याच्याकडून होणार, तो वाईटच वागणार. मुळातच वृत्ती वाईट आहे, त्याच्यामध्ये आणखीन हा मूर्खपणाचा भर आहे आणि आग्रही वृत्ती आहे. आपण म्हणतो तेच खरं. आपल्याला असा अनुभव येतो की काही मंडळी दिसत आहे आपल्याला की ते चुकीचं चाललं आहे, पण असं वाटतं जाऊ दे, काही बोलून उपयोग नाही आणि आपण गप्प बसतो. तशा प्रकारचा अनुभव इथे माऊली सांगतायत की इतकी आग्रही वृत्ती असते आणि त्यात मूर्खपणा आहे, पण काही इलाजच नसतो आणि ते जे करतात त्यांचं आणखीन काय वर्तन सुधारणार, ते आणखीन दुर्वर्तन करणार. जी ही परोपतापू घडे परावा जीव रगडे तीही कर्मी होऊनी गाढे जन्मव्रती. परोपतापू दुसऱ्याला त्रास होण्यासाठी काही त्याला त्याची फिकीरच नाही, होऊ दे दुसऱ्याला त्रास. परोपतापू घडे जरी दुसऱ्याला त्रास झाला किंवा परावा जीव रगडे किंवा दुसऱ्याच्या जीवनाला खरंच काही धोका निर्माण झाला, आपल्या कृतीमुळे आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्याला त्रास होतो आहे, दुसऱ्याच्या जीवाला धोका आहे, अशा कर्माविषयी सुद्धा त्यांना काही फिकीर वाटत नाही, तेही ते करायला मागे. जणू काही असं तीही कर्मी होऊन गाडे जन्मव्रती, हेच त्यांच्या जन्माचं कर्म असतं, असंच त्यांचं व्रत असतं, हेच त्यांना करायचं, होऊ दे दुसऱ्या त्रास, माझं झालं की झालं. अशा प्रकारची वृत्ती ह्या आसुरी लोकांची असते. मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशा पसरती स्पृहा जाळ. मग अशी जी मंडळी असतात ती काय करतात, आपुले केले, आपली जी कृत्य असतात, आपली जी कर्म असतात त्याची फोकारिती म्हणजे बढाया मारतात, मी केलं असं सांगतात, बढाई मिळवायची. आणि जगाते धिक्कार येते आणि बाकी सगळ्या जगाला तुच्छ लेखायचं, स्वतःचंच फक्त काय ते डांगोरा पिटायचा, बाकी जगाला तुच्छ लेखायचं. दाही दिशा पसरती स्पृहा जाळ. स्पृहा म्हणजे इच्छा, सगळ्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्या दाही दिशांनी मोकळ्या सोडायच्या, आपल्या कार्याचा गाजावाजा करायचा, दुसऱ्याला कमी लेखायचं, बाकी सगळे जगातले लोक जे आहेत ते सगळे कर्तृत्व शून्य आहे, मीच काय तो शहाणा आहे, अशा प्रकारच्या इच्छांचं जाळं पसरून हे दाही दिशाला पसरतात, आपली फक्त तुंबडी भरून घेतात. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला हे असं सगळं वर्णन वाचलं ना की 5 वर्ष आमदार खासदार काहीतरी व्हायचं आणि मग आयुष्यभर नव्हे पिढ्यानपिढ्यांची सगळी सोय लावून टाकायची, अशी काही उदाहरणं आपल्या भोवती असतात. आणि मग त्यांचं आपण पाहतो की अरे काय आहे, यांच्याजवळ सत्ता आहे आणि त्या सत्तेचा वापर ते दुसऱ्याला त्रास देणं, समाजासाठी, आपल्या नगरासाठी काय आपल्या देशासाठी काही नाहीच. अशा वृत्तीची कितीतरी उदाहरणं भोवती आपण गेल्या 70 वर्षात पाहिलेत, नाही अशातला भाग नाही. आणि त्यामुळे त्याचंच वर्णन जणू काही माऊली करतायत की असं आपल्या इच्छांचं जाळं पसरवतात, दुसऱ्यांचा विचारच करत नाही, सगळी काय ती बढाया मारायच्या त्या आपल्याच कृतीच्या. ऐसे निगा आटोपे थोरिये आळती पापे धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. त्या काळातला एक दृष्टांत दिला आहे, धर्मधेनू म्हटलं आहे. आता हे आपल्याला फक्त पुस्तकात वाचून माहिती आहे, काही अशा असतात की एखाद्या गाईला धर्मार्थ सोडलेलं असतं, म्हणजे तिला अडवायचं नाही, आणि मग ती धर्मार्थ सोडलेली जी गाय असते ती सरसकट सगळं खाते. म्हणजे बाकी गाईंना हे असतं की त्याला चारा द्यायचा किंवा कुठे जायचं कुठे नाही याला, पण ही धर्मार्थ सोडलेली गाय याला अडवायचं नाही. त्यामुळे देवासाठी सोडलेली गाय कशी वाटेल तिथे चरायला जाऊ शकते, वाटेल तिथे जाते ती, तिला अडवू शकत नाही कोणी. तसं हे असुर लोक आहेत, हे असुर विकार असणारी ही जी मंडळी आहे त्यांनी असं काही स्वतःला हे केलेलं आहे, व्यापून टाकलेलं आहे की त्यांना आणखीन पापं वाढवतात ते. परंतु तेच का ऐसेनी गा आटोपे, इतका अभिमान इतका अहंकार असतो,
थोरी आहे आणि ती पापे, खरं म्हणजे त्यांच्या वागणुकीची त्यांची पापं वाढतात, परंतु त्याचा त्यांना काही नसतो. उलट ते आपला अभिमान असा असतो की स्वैरपणे ते आचरण करतात. जशी ही धर्मासाठी धर्मार्थ सोडलेली गाय जशी कुठेही चरायला जाते, तसं यांना काही विधिनिषेध नसतो. ते कुठल्याही मार्गानं आपला स्वार्थ साधत असतात. असं या असुरांचं वर्तन असतं. पुढला 11वा श्लोक आहे. चिंताम परिमेयांच्या प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. आता या श्लोकामध्ये चिंतेविषयी सांगितलं आहे आणि खरं तर तुम्हाला पण असतात चिंता, पण या चिंतेच्या बाहेर कसं पडायचं ते आपल्याला या श्लोकात आणि बाहुली पण छान उदाहरण सांगणार आहेत. अपरिमेय हा शब्द वापरला आहे चिंताना. अपरिमेयान चिंताम, आपल्या चिंता किती तर असंख्य, अगणित, अपरिमित अशा चिंता उपाश्रिता, अशा चिंतांचा आश्रय घेणारे. वर्णन आसुरी लोकांचं करतो आहे आपण, आपलं नाही करत आहोत. त्यामुळे आपण चिंता करायची नाही असं पहिल्याच ओळीमध्ये लक्षात ठेवायचं. कसलीही चिंता करायची नाही, कारण जे जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं आणि भगवंताच्या योजनेने होतं असं वारंवार आपल्याला भगवंतांनी शिकवलं आहे. त्यामुळे आपल्यासाठी नाही आहे. पण हा जो आहे आसुरी प्रवृत्तीचा, याचं काय आहे तर असंख्य चिंतांचा आश्रय घेणार आहे. आणि कसं आहे, प्रलयांताम म्हणजे आत्ताच असं नाही, मृत्यूपर्यंतचं त्या चिंता टिकून राहणार आहे. आणखीन कसं आहे, कामोपभोग परमा, कामना म्हणजे आपल्या ज्या काही उपभोग आहे घेण्यासाठी तो अगदी परम, त्या उपभोगांसाठी अगदी तत्पर असं, तेच हवंच आहे. आपल्याला जे हवं आहे ते मिळालंच पाहिजे. एतावत इतकंच निश्चित सुख आहे असं हे समजतात. आपल्याला जे हवं आहे ते येणं केलं प्रकारे मिळवणं यातच सुख आहे अशी त्यांची पक्की, ह्या भोगवादी लोकांची पक्की खात्री झालेली असते. आणि म्हणून त्यांचं वैशिष्ट्य भगवान सांगतात की भोगवादी माणसं काय करतात, सतत कुठल्या ना कुठल्या तरी चिंतेत असतात. म्हणजे आपलं कसं पुरं होईल याची नाही, कशा कशा मार्गाने मी पुरं करून घेईन अशा प्रकारची ते चिंता करत असतात. बरं, या सगळ्या चिंता करणाऱ्या माणसांना खरं तर एक महत्त्वाची चिंता असते ती आपल्या शरीराची. म्हणजे चिंता खूप असतात, आपण छोट्या छोट्या शारीरिक ज्या व्याधी असतात त्याच्या चिंता त्यांना अधिक वाटतात. म्हणजे जरा जरी काही ताप सर्दी खोकला झालं की हा जो आसुरी प्रवृत्तीचा आहे त्याला लगेच असं वाटतं की अरे बापरे, डेंग्यू झाला असेल का, अमुक झालं असेल का, डबल, अशा त्याच्या मनामध्ये लगेच विचार यायला लागतात. त्यामुळे चिंतेचं ओझं सारखंच या मंडळींच्या डोक्यावर असतंच असतं. खरं तर कधी कधी असं वाटतं की सगळं जग चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे, आपल्या असण्या नसण्यानं या जगामध्ये काही फरक पडणार नाही आहे. आपण असलो काय नसलो काय, या जगाचं काय मोठं आणणार आहे. पण याला असं वाटतं मात्र की आपण नसलो तर फारच, ही पण चिंता त्याला असते. म्हणजे बरं किती आत्ताची असतेच, प्रलयापर्यंत, मृत्यूपर्यंत. मगाशी जसं आपण एका श्लोकात पाहिलं की ज्याला वृद्धपण आलं तरी याच्या कामाला वाढतच असतात. तसं आहे की आत्ता तर आहेतच चिंता, मरेपर्यंत चिंता असतात. आणि एकतर स्वतःच्या मृत्यूची चिंता असतेच असते, आणि प्रलय म्हणजे जगाच्या नाशाची पण चिंता असते. आता जगाचा नाश होणार असेल तर ठीकच आहे ना, सगळ्यांचं होईल ते आपलं होईल, त्याची चिंता कशाला करायची. सगळ्यांचं होणार आहे तेच आपलं होणार आहे, मग जगाच्या नाशाची चिंता करत बसण्यात काय अर्थ आहे. पण तरी ती पण चिंता असते, सतत कसली ना कसली तरी चिंता. आणि तरी देखील भोग घ्यायलाच हवेत ही चिंता असते. पण भोगामध्ये म्हणजे आपलं ठीक आहे, एकीकडे म्हणायचं असतं की गरिबांचं कसं होत असेल, उगीचच खोटी सहानुभूती ज्याला म्हणतो ना, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं असतं. दुसऱ्याची काही चिंता वगैरे त्यांना नसते खरं म्हणजे, पण दाखवायची असते. एतावती ती निश्चित असं वगैरे ना, हे असंच असतं. खरं तर हे जे चिंतोपंत आहेत, आपलं झालं की झालं अशा वृत्तीचं आहे, दुसऱ्याचं काय होतं याच्याशी त्याला काही संबंध नाही आहे. आणि आपण ज्या चिंता शब्दाचा अर्थ फक्त काळजी असं म्हणतो आहे ना, इथे निरनिराळ्या निरूपणकारांनी ह्या चिंता शब्दाचा अर्थ शंका असा पण घेतला आहे की भोगवादी माणसाला काळजीच फक्त नाही तर शंका पण असतात. बरं, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना शंका असतात. तुम्ही आम्ही मंडळी समजा त्यांच्या कुठे भेट झाली चुकून, खरी अशा माणसाची भेट होऊच नाही आहे, परंतु समजा झाली तर ते आपल्या सगळ्या आचरणावर पण शंका घेतात. ते लगेच विचारतात ज्ञानेश्वरी वाचून काय मिळणार आहे.
ज्ञानेश्वरी वाचून, इतकं जुनं वाङ्मय वाचून कुणाचं भलं होणार आहे, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न ते आपल्याला विचारतात. किंवा पूजा करण्याने काय होणार आहे, देव खरंच असतो का, तुम्ही बघितला आहेत का, अशी साधना करण्याने की हे मिळणार आहे का, निरनिराळ्या गोष्टी ते आपल्याला प्रश्न विचारतात. खरंच ईश्वर आहे का असा त्यांना मोठा भ्रम असतो. या अशी तुम्ही केलेली इथली प्रार्थना त्या भगवंतापर्यंत खरंच पोचते का, असे विविध प्रश्न, विविध शंका. हे चिंता या शब्दामध्ये फक्त काळजी असं नाही, तर शंकासुद्धा त्यांच्यात येतात. आता ह्या भोगवाद्याबाबत मात्र त्यांचं हे सगळं तुमच्या आमच्या किंवा इतरांच्या गोष्टींबद्दलच्या शंका त्यांच्या मनात असतात. पण त्यांना हव्या असणाऱ्या भोगाबद्दलच्या त्यांना काही शंका नसतात. भोगासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना हव्या असतात, अधिक हव्या असतात. आणि या सगळ्यातून मला निश्चितपणानं काहीतरी विशेष सुख, विशेष काहीतरी मिळणार आहे अशी त्यांची पक्की खात्री झालेली असते. कधी मला वाटतं की श्रीमंती म्हणजे किती, घरामध्ये एक दूरदर्शनचा सेट असतो, ठीक आहे. हल्ली पद्धत अशी आहे की बेडरूममध्ये सुद्धा वेगळा टी व्ही पाहिजे, हॉलमध्ये वेगळा टी व्ही पाहिजे, गाड्या एकाच्या जागी 2-3 सुद्धा हल्ली लागतात. आता हे सगळं जे की आहे हे असं पाहिलं की असं वाटतं की किती माणसाला हवा आहे म्हणजे किती हवा आहे. कधी मला असं वाटतं की आपण ना मध्यमवर्गीय मंडळी आपला आवाका इतका असतो की आपल्याला हे सगळं भलतंच काहीतरी वाटतं. परंतु बाहेरच्या जगात पाहिलं की आपल्याला लक्षात असं येतं की खरंच आहे की या अशा असुरी प्रवृत्तीच्या माणसांना कुठे थांबावं, आता पुरे असं वाटतच नाही. आणि म्हणून यांच्या काळजा, यांच्या कामना, यांच्या आत्ता म्हटलं तसं त्या चिंतेचा दुसरा एक अर्थ की अशा प्रकारचे जे काही नुसतीच काळजी नसणाऱ्या शंका ह्या सगळ्या वाढत्या असतात. आणि बरोबर आहे, आधी एकतर मिळवायचं असतं, ते येणं प्रकारेनं मिळवायचं असतं, मिळवलेलं राखायचं पण असतं. आणि ह्या सगळ्याच्याबद्दल काळजी असणारच ना, कारण आधी मिळवताना काळजी असते, मिळवलं की ते राखलं गेलं पाहिजे याची पण काळजी असते. अशा सगळ्या काळजा डोक्यावर घेऊन ह्या असुरी प्रवृत्तीचे लोक वागत असतात. त्यांच्या जीवनाचं ध्येय नुसता उपभोग असाच असतो, या पलीकडे नसतंच. आणि ह्या उपभोगामध्येच तो इतका वाहत जातो. माऊली आपल्याला 330व्या ओळीपासून हा चिंताक्रांत किंवा शंकेखोर हा जो काही असुरी प्रवृत्तीतल्या माणसाचा विशेष गुण या श्लोकामध्ये आहे. आता गुण कसं म्हणावं, पण हा जो काही विशेष त्याची प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दल माऊली 330व्या ओळीत म्हणत आहेत, याची एका आयते तयाची या कर्मप्रवृत्ती आणि जिनियाही परवती वाहती चिंता. ते म्हणत आहेत हे काय होतं की त्याचं कृत्य जे आहे, कर्मप्रवृत्ती म्हटलं आहे, त्याचं जे कृत्य आहे ते कसं आहे, तर त्यांचं सगळं कृत्य दुष्टाव्यानं भरलेलं आहे. याची एका आयती तयाची या कर्मप्रवृत्ती, सगळं आयतं मिळावं, काहीच न करता आणि आपल्याला मिळालंच पाहिजे असं असावं. आणि जिनियाही परवती वाहती चिंता. बरं, जिनिया ती म्हणजे आपल्या जीवाचं रक्षण, ही पण त्याला चिंता असतेच. पण ही तो चिंता, या चिंतेचं जे काही फार मोठं म्हणजे वाहती, फार मोठं तिच्याहून फार मोठं चिंता वाढत जाते. चिंता पण थांबत नाही की एक संपलं की दुसरी अशी यायला लागते. अशा प्रकारच्या आयती म्हटलं त्याचं जे दुष्टाव आहे ना, पापी पद्धतीनं मिळवलेलं जे सगळं त्याला गोष्टी आहेत त्याला आयती म्हटलं आहे. आपण शब्द वापरतो आयतं मिळालं आहे, काही न करता मिळालं आहे. तसं याची एका आयती म्हणजे त्याला ज्या पाप साधनांनी त्याला मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या ह्या कर्मामध्ये, कर्म म्हणायचं कसं, त्याचं जे कृत्य आहे, कर्मसुद्धा म्हणायला बरं वाटत नाही, त्याचं जे कृत्य असतं त्या कृत्यामध्ये ते आयतं मिळाल्याच्या गोष्टी असतात. आणि मग प्रत्येकच त्याची कृती ही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठी असते. आता आम्ही सुरुवातच बघितलं आहे ते कामना, मान, अहंकार, दंभ हे सगळं, आणि आपणच कसे योग्य, हे सगळं एकातून येतं आणि अशीच त्याची प्रवृत्ती होते. आणि या प्रवृत्तीतून त्याचं ते कृत्य असतं. त्यामुळे जिवंतपणीच केवळ नाही तर परवती म्हणजे मरेपर्यंत आपल्याला असा सगळा मानमरा तर मिळाला पाहिजे अशी सगळी त्याची चिंता असते. आपण
ह्या अशा सगळ्या गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही. पण आसुरी प्रवृत्तीचा माणूस, त्याला विवेक विचार नाही आहे, कुठे थांबावं कळत नाही आहे की हे जे काय आपण करतो आहे त्याचा परिणाम चांगला होणार नाही आहे. आपल्याला या अध्यायाच्या ते शेवटच्या 2 श्लोकांमध्ये कळणार आहे की आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं हे जे आहे हे काही समाधान देणारं, आनंद देणारं नाही आहे. त्या अर्जुना, तो हे लक्ष देऊ नको ह्याकडे, असं हे नंतर शास्त्राला धरूनच तू आचरण कर, ह्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगणार आहे. पण आत्ता मात्र आपल्या लक्षात असं आणून देतात माऊली की हे जे त्याचं कृत्य आहे आणि ह्या कृत्य सगळं ऐतं मला मिळालं की झालं, अशा प्रकारची त्याची वृत्ती आहे आणि हे असं सगळं आपल्याला मरेपर्यंत मिळालं पाहिजेच याची त्याला चिंता आहे. पुढे वर्णन करताय, पाताळहून निम्न जियेची आहे उंची आहे सारे गगन, म्हणजे पाताळापेक्षा पण खोल आणि गगनापेक्षा पण वरती जे पाहतात त्रिभुवन अणुही नव्हे, असं एवढं मोठं, म्हणजे अगदी अणू एवढं त्रिभुवन पण ते अणू एवढंही असत नाही. चिंता किती तर एवढी मोठी की त्याच्या त्या चिंतेपुढे विश्वसुद्धा अणू एवढं लहान, एवढी त्याची चिंता. पाताळाहून खोल आणि आकाशाहून उंच अशी त्याची चिंता आहे. माऊलींची कल्पना आहे या चिंता किती. आता चिंतेचे दोन्ही अर्थ आपण इथे लक्षात घ्यायचे. नुसतं काळजी नाही, काळजीमध्ये कसं आहे ती काळजीमध्ये कुठेतरी असं वाटेल की अरे मला चिंता, माझं काही चुकलं का, हे मला वाटतं आहे तसं. आपल्याला जर एखादा मुलगा छान अभ्यास करतो तर त्याला मार्क किती मिळतील याची चिंता नसते. पेपर त्यांनी चांगले लिहिले असतात, तो म्हणतो की नाही मला एवढे मार्क मिळणार असेल, त्याला चिंता नसते. पण ज्यांनी अभ्यास पुरेसा केलेला नाही आहे आणि मग त्याला काळजी वाटते की मी होईल मला एवढे मार्क मिळते, तर अशा पुरतीच चिंता नाही आहे. ह्याचं वागणं जसं आहे, याची कृत्यच अशी आहे की त्याला विश्व सगळं त्याच्या पुढे गुन्हा आहे. त्याच्या चिंता किंवा त्याच्या शंका, त्याला मरेपर्यंत सगळं मिळालंच पाहिजे, ही जी त्याची वृत्ती आहे ती वृत्ती कशी आहे तर माऊली सांगतात की चिंता पाताळापेक्षाही खाली आणि जिच्या आकाशापेक्षाही उंच असा त्या चिंतेचा विस्तार आहे. एवढी मोठी त्याला चिंता आहे. स्वाभाविकच आहे, हे असं वागणं असेल तर काय चिंता असणारच. आणि मग त्याच्यासाठी पुढल्या ओळीमध्ये 2 दृष्टांत आहे. ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी. आता हे दोन्ही जे दिलेले दृष्टांत आहेत ना ते आपल्याला समजून घ्यायला हवे. जे सांडून येणे मरणी वल्लभाजेसे, पहिल्या 2 अर्धचरणात ते म्हणत आहे. दाखला जो दिला आहे तो दिला आहे संन्यासाची दीक्षा घेतलेल्या एका संन्यासाचा. ते योगपटाची मवणी म्हणजे संन्यास दीक्षा घेतली आहे, तर संन्यास दीक्षा घेतलेल्या त्या संन्यासी ज्याला व्हायचं आहे त्याला खूप नियमांचं पालन करावं लागतं. त्याला सद्गुरू त्याच्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं लागतं. त्यामुळे त्याच्या गुरूंनी जे सांगितलं आहे त्या सगळ्या नियमांचं पालन करताना तो सारखं आपल्याला तपासत असतो की माझं काही चुकत नाही ना, मी सगळं बरोबर करतो आहे ना, सारखी मोजणी करता हे झालं आता ह्याच्यानंतर हे जे काही दिलेले नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं आपल्याकडून नीट पालन होत आहे ना हे तो बघत असतो की त्याच्याकडून काही वेगळं घडता कामा नये. कारण ती जी दीक्षा आपण घेणार आहोत त्याच्यात चूक होईल ना. त्या दीक्षा घेणारा जो तो संन्यासी आहे तो आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या सगळ्या नियमांचं तंतोतंत पालन करत असतो, त्याच्यात सारखं तपासतो आपलं काही चुकत नाही ना. ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी. त्याला कसली चिंता असते, आपल्यातलं काही चुकत नाही ना याची त्याला चिंता असते. सांगितल्या प्रकाराने आपण सगळं करतो आहे ना याची त्याला चिंता असते. याच्या चिंताखाली वेगळ्या आहे. पण माऊलींनी दृष्टांत दिला आहे संन्यास दीक्षा घेणाऱ्याला जशी चिंता असते तशी. पुढल्या 2 अर्ध्याच्या जे सांडून येणे मरणी वल्लभाजेसे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे की पतिव्रता स्त्री आहे आणि पतिव्रता स्त्री जेव्हा पती निधन होतं त्या पती निधनानंतर तिला जर मागे राहावं लागलं तर त्या पतीला सोडून राहणं तिला ती जाणतच नाही. हे जे काही ही तिची चिंता असते. तिची चिंता काय तर तिला हे असं पतीशिवाय राहणं आणि मरेपर्यंत ती पतीचं नसणं सोडतच नाही आहे असं गृहीतच धरते. हे दोन्ही दृष्टांत या आसुरी प्रवृत्तीच्या माणसाची चिंता दाखवण्यासाठी माऊलींनी मांडले. आपल्याला आठवत असेल मागे की एखादा म्हणजे साधना करणाऱ्या माणसाचं उदाहरण देताना ते सांगतात आपलं अनुसंधान कसं असलं पाहिजे
तर सतत आपलं त्या भगवंताकडे अनुसंधान पाहिजे. आपण हाताने काही काम करत असलो तरी अनुसंधान भगवंताकडे पाहिजे. हे उदाहरण देण्यासाठी माऊलींनी, हे कळण्यासाठी माऊलींनी काय सांगितलं, की एखादा कंजूष माणूस असतो ना, तो आपल्या संपत्तीकडे कसं पाहिल, सारखं त्या संपत्तीकडे लक्ष ठेवेल ना, तसं आपण भगवंताकडे अनुसंधान ठेवलं पाहिजे. खरं दोन किती परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत ना. तसं इथे आपल्याला आठवते की खरं आसुरी प्रवृत्तीच्या या माणसाच्याबद्दल वर्णन चाललं आहे. आणि त्याला काळजी असते. कशी काळजी असते, तर जशी या दीक्षा घेणाऱ्या संन्याशाला आपल्याकडून काही चुकत नाही आहे ना, याची काळजी असते. किंवा या पतिव्रता स्त्रीला पती निघाल्यानंतर पती नाही आहे, मरेपर्यंत ती तिची हे सोडतच नाही चिंता. ह्या चिंतेचं हे दृष्टांत त्यांनी या गोष्टीसाठी दिली. तर आपल्याला या दोन्ही दृष्टांत पडतात की खरंच त्या दीक्षा घेणाऱ्याला सारखं स्वतःला तपासायला लागतं की माझं काही नियम चुकत नाही ना, मी बरोबर वागतोय ना, मी बरोबर वागतोय ना. आणि पतिव्रता स्त्री आहे, ती सुद्धा क्षणभरसुद्धा आपल्या पतीशिवाय विचारच करू शकत नाही दुसरा कुठला, असं तिचं पण असतं. या दशा दोघांच्या चिंता, तशी ह्याची दुसऱ्या टोकाची चिंता आहे की तो पण या पद्धतीनं मरेपर्यंत आपल्या या कामना पूर्ण होणाऱ्या सगळ्यांमध्ये कसं अडकलं असतो त्याला अशी चिंता असते. जरी परस्पर विरुद्ध असलं तरी माऊलींच्या ह्या अशा प्रकारचा दृष्टांत देण्यामागची आपल्याला विशेष वाटतं की बरोबर टोक गाठायचं की इथे जसं त्याला ती चिंता आहे की माझा नियम चुकता कामा नये, तसं याला आहे की माझ्या कामना पुऱ्या झाल्याच पाहिजेत. काय मजेशीर असा दृष्टांत आहे की आपल्याला हे लक्षात की हा आसुरी प्रवृत्तीचा माझं मला हवं आहे ते पूर्ण झालंच पाहिजे, याच्यासाठी येणं केलं प्रकारे तो कसं आपल्या सगळ्या कामना पूर्ण करतो. जसं हा आपण आपले नियम जसे काटेकोरपणाने पाळतो. या दोन्ही ओव्यांचा अभ्यास करताना मला असं वाटलं की आपण समजून कसं घेतो आहे आणि आपल्याला समजलं तर आपण त्याला सांगू शकतो. मग लक्षात आलं की हा जसं आपल्या नियमांचं काटेकोर पालन करतो, तसा हा आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी काटेकोरपणाने येणं केलं प्रकारे माझं झालं की झालं अशा पद्धतीने करतो. या दोन्ही दृष्टी विचार केला तर आपल्याला हे कळेल, मरेपर्यंत माणसाला त्या कामानं सोडत नाही. तैसी चिंता अपार वाढविती निरंतर, जीवी सोनी असार विषयाधिक. तसा हा असुरी जो आहे त्याला अपार चिंता नित्य त्याच्या वाढतात, सारखं हवंच आहे त्याला. सगळे हे विषय जे आहेत ते सगळे वाढविती निरंतर, म्हणजे आपल्या सुखासाठी हे सगळं गोळा करतो आहे आपण. बरं काय काय, जीवी सोनी असार विषयाधिक, सगळे विषय सुखासाठी गोळा केलेले हे सगळे जे विषय आहेत, स्त्री पुत्र धन काय जे काही आहे हे सगळं इथेच ठेवून जायचं आहे. त्यामुळे आपल्या देखत हे सगळे विषय नष्ट होतील तेव्हा आपलं कसं होईल. कदाचित विषय राहिला आपण जाऊ तरी या विषयांचं कसं होईल असे विचार अखंड त्यांची चिंता वाढवतात. इथे जरा आपल्याला त्या आसुरी संपत्ती असणाऱ्या माणसाचं जर किंचित वेगळेपण या ओळीमध्ये दिसतं. 333 अपार चिंता आहे त्याला. कसली चिंता आहे तर आपण हे जे गोळा केलेलं आहे, हे गोळा केलेलं स्त्री पुत्र धन काय बंगले गाड्या जे काही आहे भौतिक सुख, या सगळ्या भौतिक सुखांना इथेच ठेवून आपल्याला जावं लागलं तर याची त्याला चिंता आहे. किंवा आपण राहिलो आणि हे सगळं नष्ट झालं तर अशी चिंता त्याला आहे. ही एक 333व्या ओळीमध्ये कुठेतरी त्याला हा प्रश्न पडला आणि हे मनात आणून पुन्हा त्याच्या अखंड अमर्याद चिंता वाढतात. म्हणजे हे सगळं टिकवण्यासाठीचे जे प्रयत्न असतात त्याच्यासोबत तो त्या चिंता करत राहतो. पुढल्या ज्या 3 ओव्या आहेत त्या 3 ओव्या तत्कालीन किंवा आजही म्हणूया आपण की कामना म्हणजे ज्या स्त्रीविषयीच्या कामना आहेत त्याचासुद्धा विचार या पुढल्या 3 ओव्यात केला आहे. स्त्रिया गायीले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिय आलिंगावे, स्त्री येतेची. स्त्रीचं गाणं ऐकावं, तिचं सौंदर्य पाहावं, तिला आलिंगन द्यावं, अशा प्रकारच्या पण लंपट स्वभावाच्या स्त्रीच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा हा आसुरी संपत्तीचा जो आहे तो करतो. गोरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते, नाहीची म्हणून चित्ते निश्चय केला. आता अशा प्रकारचं जे स्त्री सुख मिळवण्यासाठी करायचं आहे त्याच्याचे कुरवंडी की जे अमृत आहे, अमृत पण ओवाळून टाकते.
म्हणजे हे सुख मिळवण्यासाठी, स्त्री सुख मिळवण्यासाठी काहीही करायची तयारी आहे. कुरवंडी अमृत आहे, अगदी टोक गाठला आहे की अमृतसुद्धा वळून टाकावं, ते सुद्धा नको, मला त्याच्या बदल्यात स्त्री सुखच हवं असं हे असुरी लोक म्हणतील. कुठे थांबावं कळत नाही, हा त्याचा अर्थ आहे. ऐसे सुख स्त्रिये परवते, स्त्रियांपेक्षा वेगळं दुसरं सुखच नाही आहे असं त्यांना वाटतं. नाहीची म्हणून चित्ते निश्चय केला, असं मानून त्यांनी त्यांच्या चित्ताचा निश्चय केलेला दिसतो. म्हणजे स्त्री या कुठल्याही मार्गानं स्त्री सुख प्राप्त करण्याची अभिलाषा या लोकांची असते. मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा, धावती दिग्विभागा परवतही. पुढे म्हटलं आहे की समजा मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा, एखाद्या स्त्रीचा भोगासाठी पाताळात जावं लागलं, स्वर्गात जावं लागलं, कुठल्याही ठिकाणी जावं लागलं तरी देखील ते तिथे जातील. पण अमुक ठिकाणी स्त्री सुख प्राप्त, अमुक सुंदर असणारी स्त्री तिथे प्राप्त होणार आहे असं जर झालं तर त्या स्त्रीच्या भोगाकरता ते वाटतील ते करायला तयार होतील. अशा या शेवटच्या 3 ओव्या 334, 35, 36मध्ये ह्या आसुरी वृत्तीला ह्या स्त्री सुखाची पण फार मोठी कामना असते असं पण माऊलींनी आपल्याला दाखवून दिलं आहे. आशापाशशतैर्बद्ध कामक्रोधपरायण हा इहंते कामभोगार्थ अन्याय नाथसंचार. आणि मग 12व्या श्लोकामध्ये आसुरी लोक हे जे आहेत हे अशा शतही शेकडो पाशांनी बांधलेले आहेत. निरनिराळ्या गोष्टी त्यांना पाहिजे. पुन्हा कसे कामक्रोधपरायण आहे, कामक्रोध विकार आहेतच, ते विकार काही जाणार असते त्यांचे. आणि मग त्या सगळ्या विषयांच्या भोगाकरता ते वाईट मार्गाने द्रव्य संचय करतात. ये कामभोगार्थ अन्याय नाथसंचार. आता या श्लोकाने 12व्या श्लोकामध्ये आपले भोग भोगण्याकरता वाईट मार्गाने, अन्यायाच्या मार्गाने पैसा गोळा करणं, द्रव्य संचय करणं हे आसुरी लोक करत असतात. बरं कशामुळे करतात तर आशा संपतच नाही, आशेचे शेकडो पाश त्यांच्या भोवती आहेत. त्या आशा पूर्ण करण्यासाठी त्यांना हे असं करावं लागतं. त्यांच्याकडे कामक्रोध आहेच, पूर्ण झालं पाहिजेत इच्छा म्हणून त्याच्यासाठी हे करायचं. नाही झाल्या का भयंकर राग, चिडचिड, आपली सत्ता गाजवायची. माऊली छान उदाहरणं देणार आहेत आपल्याला. आणि अशा विषयांच्या भोगाकरता अन्यायाच्या मार्गानं हे सगळं मिळवून घ्यायचं. म्हणजे काय तर आता शेकडो पाश, आशेचे शेकडो पाश आहेत. म्हणजे काय, आता त्यांना ज्या वाईट सवय आत्ताच्या काळामधले उदाहरणं म्हणून घ्यायची झाली तर रेस आहे, जुगार आहे, अशी बँकांमधली फसवणूक आहे, लुबाडणं आहे, चोऱ्यामाऱ्या करणं आहे. अशा नाना उलाढाली ही आपल्या पैसा कमावण्यासाठी, आता द्रव्य संचयासाठी सगळं चाललं आहे. त्यामुळे हल्ली आपल्याला रोज सूचना येतात ना. आता 1 जानेवारीच्या सगळ्या अनेक ठिकाणून आपल्याला सूचना आल्या की नववर्ष स्वागताचा कुठलाही व्हिडिओ डाउनलोड करू नका, कारण तुमचे लगेच कुठंतरी बँकेशी संबंध त्याच्याशी येईल आणि तुमचे पैसे जातील. तर अशी सगळी कृत्य करणारी हे सगळे म्हणतात. आशा पाश म्हटलं ना, हे पाशांनी बांधलेलं म्हणजे काय तर ह्या सगळ्या अशा वाईट वृत्ती ह्याच्यात त्यांचं ज्ञान चांगलं गेलेलं असतं. कारण त्यांचं जीवनाचं ध्येयच ते आहे की पैसे कमावणं. त्यात पुन्हा काय आहे तर काम आणि क्रोध हे विकारामध्ये तरबेज आहेतच, परायण आहेत म्हणजे तरबेजच आहेत. आपल्या मनासारखं झालं नाही तर संताप व्यक्त करायचा, आरडाओरडा करायचा, राग व्यक्त करायचा. आणि अन्याय अर्थसंचार, पैसा अन्यायाने कमवायचा असं म्हटलंच आहे. आपण एकीकडे तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतो, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगलाच व्यवहार करून पैसे जमवावेत, अर्थसंचय करावा, आपल्या पोटापुरता करावा आणि तो चांगल्या मार्गानं करावा असं आपण म्हणतो आहे. बरं उदास विचारे वेच करी असं पण म्हटलं आहे. म्हणजे खरं तर आपण केवळ विश्वस्त असल्यासारखं वागावं. तो ट्रस्टी कसा असतो ते स्वतःचं नसतं त्याला, किंवा बँकेतला कॅशियर जो असतो ते काय ते जो काही पैसा येतो जातो तो काही त्याचा नसतो, त्याला फक्त कॅशियरचं काम करायचं असतं. तसं ते खरं असायला पाहिजे. इथे मात्र आपल्याला ते सांगतात की कुठल्याही मार्गाने पैसा गोळा करायचा. खरं काही काही शब्द आपल्याला माऊलीनीच शिकवलेला आहे. इष्टापूर्ती असा शब्द आपण शिकलो. म्हणजे काय तर इष्ट म्हणजे योग्य पद्धतीने. म्हणजे आता पूर्ती आणि इष्ट असे शब्दांचा हे करायचं झाला तर इष्ट म्हणजे खरोखरच
जे काही चांगलं पूजा आहे, नवसायास आहे, काय कुलधर्म कुलाचार आहेत, व्रतवैकल्य आहेत, अशासाठी खर्च करावा किंवा असं करावं. किंवा पूर्ती म्हटलं तर मग जरा आधी झाडं लावावी किंवा त्या काळामध्ये नदीला पायऱ्या बांधाव्या, लोकांच्या सोयीसाठी अशा गोष्टी कराव्यात, घाट बांधावेत वगैरे वगैरे. किंवा पूर्वी धर्मशाळा असायच्या, धर्मशाळेचं हे सगळं प्रामाणिकपणे करावं, कुठलीही लबाडी न करता करावं. पैसा अर्थसंचय करावा, पण इष्टापूर्तीसाठी त्याचा वापर करावा. तुकाराम महाराजांचं आणि इष्टापूर्ती शब्दाचं उदाहरण एवढ्यासाठी दिलं की हे खरं असायला हवं की आपण पैसा कमवावा, नाही असं नाही, पण त्याचा उपयोग काय करावा, तर अशा पद्धतीने तो करायला हवा. पण इथे अर्थसंचयान म्हटलं आहे तो कामोपभोगासाठी. इथे पैसा गोळा करायचा आहे, साठवायचा आहे, पण तो अन्यायाने पैसा गोळा करायचा आहे आणि आपल्या उपभोगासाठीच तो खर्च करायचा आहे. म्हणजे खरं तर अलीकडल्या काळामध्ये आपण म्हणतो की प्रामाणिकपणे अर्थसंचय जणू काही शक्यच नाही असं लोकांना वाटतं. घर घेतलं की लोक सहजपणानं विचारतात की किंमत केवढी पडली आणि आणखीन किती द्यावे लागले. म्हणजे ब्लॅक मनी द्यावाच लागतो अशा प्रकारची आपल्याकडे आता अशी म्हणजे जणू काही हेच झालेलं, सवयच झाली लोकांना. तर या कष्टाने पैसा कमवायचा असतो आणि कष्टाने पैसा मिळवून श्रीमंती काहीला मिळते. आपण काही उदाहरणं आपल्याला माहिती आहे. अगदी ठाण्यामध्ये सुद्धा की रिक्षा चालवण्यासारखं काम करत असलेले आज कुठल्या कुठे मोठ्या पदावर आज ठाण्यामधल्या अनेक सामाजिक कार्याला मदत करणारे अशी मंडळी आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे कष्टाने स्वतः कष्ट करून चांगल्या मार्गाने पैसा गोळा करणं शक्य असतं असं आहे. पण आता असं दिसतं की असं जणू की करताच येत नाही. पैसा कमवायचा तर काहीतरी उलाढाल्याच कराव्या लागतात, गैरच मार्गाचा वापर करावा लागतो. म्हणजे चौकामध्ये पोलिसच जर चुकीचं काम करणाऱ्या माणसाला पकडून त्याच्या खिशातली नोट आपल्या खिशात टाकत असेल, म्हणजे जो रक्षक आहे तो जर भक्षक झाला असेल तर काय करायचं. अशी जर परिस्थिती असेल तर मग हे असं अर्थसंचयन पैसा जो गोळा करायचा आहे तो कुमार्गाने वाईट मार्गाने केला जातो. असे प्रकार आपल्याला भोवताली दिसतात की चुकीच्या मार्गानं, अन्यायाच्या मार्गानं, दुसऱ्याला त्रास देऊन, अनितीच्या मार्गानं असा सगळा पैसा गोळा केला जातो. आसुरी प्रवृत्तीचा माणूस हा असा आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी काम करतो. बाकी तसं ईश्वरच मानत नसल्यामुळे वाईट मार्ग, पाप करणं वगैरे वगैरे काही नाहीच. त्याला पाप करणं, पुण्यकर्म, पुनर्जन्म किंवा आपण काहीतरी वाईट करतो आहे त्याचं काहीतरी आपल्याला फळ भोगावं लागेल असे काही विचारच त्याच्या मनात येते. त्याला वाटतं खा प्या मजा करा, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ॲशमध्ये राहायचं, देह संपला की विषयच संपला असं ज्याला वाटतं आहे त्या आसुरी प्रवृत्तीच्या माणसांबद्दल हे सगळं आहे. आणि मग तो असा गैरमार्गानं पैसा गोळा करतो आहे. माऊली 337 ओळीपासून अशा माणसाचं वर्णन करत आहेत. 337 ओळी आहे. आमिष कवळू थोरी आशा, न विचारिता गेली मासा, तैसे की जे विषय आशा तयासे. माहितीचा दृष्टांत दिला आहे आपल्याला. मासा जसा असतो त्या माशाला पकडण्यासाठी जो गळ असतो त्या गळ्याला पुढे असा कणकेचा गोळा लावला असतो, त्या आतमध्ये तो गळ्याचा काटा असतो. आता तो मासा जो आहे तो त्या आकर्षित होतो खायला मिळत आहे म्हणून, आणि तो जो गोळा खायला येतो त्याच्यात तो बरोबर मासा त्या गळ्याला अडकतो आणि बिचाराचा जीव जातो. तसा आमिष कवळू म्हणजे घास, असा तो जो काही माशाच्या तुकड्याचा घास आपल्याला खायला मिळणार आहे याच्या आशेनं तो मासा जसा त्या गळ्यात अडकतो. म्हणजे त्याला विचार मनात येत नाही की अरे हे सहज मिळणारं जे आहे ते काही योग्य नाही आहे असं त्याला वाटत नाही आणि तो गळ्याला अडकतो, आपल्या प्राणाला मुकतो. तैसे की जे विषय आशा तयासे गा, तसं या आसुरी लोकांचं आहे की विषयाच्या आशेने ते असे बद्ध होतात, अडकतातच, मागे त्याला फिरताच येत नाही. वांछित तव न पवत्य, मग कोरडी याची आशेची संतती, वाढवू वाढवू होती कोश किडे. आणि आणखीन पुढल्या ओळीमध्ये कोश किड्यांचं उदाहरण दिलं आहे. कोश किडा आपल्याला अनेकदा यापूर्वी पण शब्द गेला आहे. तो जो किडा असतो तो जाळं विणतो, तो आपल्या भोवती कोश तयार करतो, पण बिचाऱ्याच्या लक्षात येत नाही की हे जाळं विणून झाल्यावर आपल्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग ठेवायला हवा आणि तोच त्याच्यामध्ये अडकतो. तो जो कोश किडा तसं ह्याचं होतं. वांछित तव न पवती, त्याला जे वांछित आहे, त्याला जे अपेक्षित आहे ते सगळं न पवती,
ते सगळं अनुकूल नसल्यामुळे त्याला मिळत नाही. आणि मग ते मिळत नाही, आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तर परवा मिळेल, पुढल्या महिन्यात मिळेल, पुढल्या वर्षी मिळेल, अशी जी आशा वाढत जाते. वांछित तव न पवती मग कोरडियाची आशेची संतती. ही आशेची संतती म्हणजे आशेची परंपरा, हाव जी हवी आहे, हवाय हवाय हवाय, ही परंपरा वाढत जाते आसुरी लोकांची. आणि मग कसं आहे तर त्या कोश किडा जसा अडकतो तसं त्या आशांमध्ये ते अडकतात. त्यांना थांबावं कळत नाही, त्यांना विवेक कळत नाही, त्यांना आपलं चुकताय कळत नाही. माशाला जसं ते खाद्य दिसलं की तो जातो आणि बिचारा प्राणाला मुकतो, तसं याचं होतं. पण त्याला हे कळत नाही आणि त्या आशांमध्ये तो अडकतो. आणि पसरीला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं कामक्रोधावनी अधिक पुरुषार्थ नाही. मग आता आणखीन काय काय होतं तर हे अभिलाषा म्हणजे हे विषय वाढतात, इतके वाढतात, अशा इच्छा पसरतात. अपूर्ण झाली तर द्वेषू, ती जर खरंच पूर्ण झाली नाही इच्छा, ज्या काही मनात अभिलाषा येतात, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, आणि ते जर मिळालं नाही, अपूर्ण राहिलं, तर मग काय घडतं तर द्वेष वाटतो. ज्याला कोणाला मिळालं आहे त्याच्याबद्दल, आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळालं आहे तर त्याच्याबद्दल द्वेष वाटतो. बरं समजा तो द्वेष होतोच, आणखीन काय होतं एवं कामक्रोधावनी अधिक पुरुषार्थ नाही. आणि मग आणखीन या असुरी लोकांना दुसरं काही नाहीच, त्याच्यामध्ये असा आपल्या कामामधून द्वेष आणि क्रोध निर्माण होतोय, याच्याबद्दल त्याला काही वाटत नाही. जणू काही असं होणं हे हाच त्यांना पुरुषार्थ वाटतो की बरोबरच आहे, दुसऱ्याला मिळालं नाही मला मिळालं पाहिजे याच्याबद्दल त्याचा द्वेष वाटणं याच्यातच पुरुषार्थ आहे. किंवा आपल्याला न मिळाल्याचा जो राग व्यक्त होतोय तो पण पुरुषार्थ आहे, अशी त्याची समजूत होते. आणि पसरीला अभिलाषो अपूर्ण होयू तोची द्वेषो, कामना पूर्ण झाला नाही तर द्वेष वाटणं हाच पुरुषार्थ. एवं कामक्रोधावनी अधिको, अशा प्रकारची कामना आणि ती कामना पूर्ण झाली नाही तर राग किंवा द्वेष, याच्यातच पुरुषार्थ, याच्यातच आपला मोठेपणा आहे असं वाटतं. दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा, अहो रात्री ही विसावा भेटीची ना. एका म्हणजे पूर्वीच्या काळी जे ठाणेदार किंवा काय म्हणायचं हल्लीचे आपण वॉचमन ज्याला म्हणतो, यांची कामं करण्याचे म्हणजे दिवस रात्र त्यांना काम करावं लागायचं. आता आपल्याकडे रात्रीचा वेगळा आणि दिवसाचा वेगळा तरी असतो. ते म्हणजे दिहा खोलणे रात्री जागोवा, म्हणजे दिवसा पण काम करायचं आणि रात्री पण लोकांच्या संरक्षणाकरता जागायचं. म्हणजे फेरफटका मारायचा, कुठे काही गैर होत नाही ना बघायचं, रात्री चौकीदाराचं काम करायचं आणि दिवसासुद्धा लक्ष ठेवायचं. असा दिवस रात्र जागता पहारा ठेवायला लागतो. दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा. अर्जुनाला सांगतोय की त्याचं जसं काम असतं चौकीदाराचं की त्याला दिवस रात्र डोळ्यात तेल घालून सगळीकडे पाहावं लागतं, म्हणजे त्याला विश्रांती नसतेच. अहो रात्री ही विसावा भेटायची ना. पुढल्या ओळीमध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला. 340व्या ओळीमध्ये चौकीदाराचं वर्णन केलं की तो रात्रंदिवस त्याला काय तर त्याला लक्ष ठेवावं लागतं, त्याला विश्रांती नसतेच, कारण त्याला त्याचं काम जागता पहारा त्याचा जो असतो तो ठेवावा लागतो. तैसे उंचवणी लोटिले कामे नेहटती क्रोधाची ये रेमे तरी रागद्वेषे प्रेमे न बाती काही. आता वर्णन करतात असुरी वृत्तीच्या लोकांचं. त्यामुळे त्या चौकीदार जसा दिवस रात्र आपलं पहारा ठेवून असतो तसं म्हणतात की ह्या असुरी लोकांचं काय असतं, अति कामवासना असते ना. त्यामुळे त्या अति कामवासनेमुळे, अति आशा, अति इच्छा असल्यामुळे त्यांना समजा प्रतिष्ठा असते, त्या प्रतिष्ठेच्या उंच कड्यावरून शब्द वापर नेहटती क्रोधाची ढेमे, म्हणजे एखाद्या प्रतिष्ठेच्या उंच कड्यावरून लोटून दिलं आणि ते दगडावर आपटले. कुठला दगड? क्रोधरूपी दगडावर आपटले. प्रतिष्ठेच्या उंचीवर आहे. माऊलींचा दृष्टांत समजून घ्यावा लागतो. आता ह्याच्यातून मला तर प्रतिष्ठा मिळालेलं आहे, पद मिळालेलं आहे, पण एकदम समजा तो खाली आदळला तर काय होतं, तो आदळतो तो क्रोधरूपी खडकावर आदळतो, राग येतो त्याला. आधीच्या श्लोकात वर्णन केलं आहे, कामना पूर्ण नाही जाईल तर राग येतो. म्हणजे अशा प्रकारे सगळे वाईट का मार्गाने होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, त्या उंच कड्यावरून, प्रतिष्ठेच्या उंच कड्यावरून लोटलं आणि खाली पडला की तो जिथे आपटतो तिथे तो क्रोधरूपी दगड आहे आणि तिथे तो आपटला आहे. पण तरी रागद्वेषे प्रेमे न भाती केही. पुढे म्हटलं आहे असं घडतं
मान मला तर प्रतिष्ठा खोटेपणाने मिळवलेली असते. मग कधीतरी असं घडतं, मग चांगला आदळतो, पण खडकावर पडतो, त्याचा राग येतो. त्या रागाचा परिणाम काहीतरी व्हायला पाहिजे, पण होतं इतका निर्लज्जपणा असतो की त्यामुळे पुन्हा त्या विषयांवरच तो होतो, पुन्हा ते त्याच ह्याच्यात अडकतो आणि पुन्हा तो जो काही कामना आहेत त्या कामनांच्या मागे लागतोच. असं घडतं. म्हणजे द्वेषाने काही किंवा त्या यादी काही कामना कमी होणं असं काही घडत नाही. उलट तरी रागद्वेषे प्रेमे न माती काही कमी होत नाही. राग वाढतो, द्वेष वाढतो. म्हणजे असं कधी घडलं तर त्यातून माणसाने शहाणं व्हावं. तर आसुरी प्रवृत्तीचा माणूस शहाणा होत नाही. त्याचा रागद्वेष आणखीन वाढतो, कामना आणखीन वाढतात. पुन्हा त्याचे प्रयत्न याच वाईट मार्गाने आपल्या इच्छा पुरा करण्यासाठी होतात. तेवीची जीवीची या हावा, विषय वासनांचा मेळावा, केला परी भोगावा अर्पे केला. इतकी भोगवासना आहे मनामध्ये की त्या भोगवासनेतून जो की हवरेपणा निर्माण झाला आहे, तेवीची जीवीची हाव सुटले, हवरेपणा निर्माण झालेला आहे. अशा हवरेपणाने अनेक विषय सभोवताली आलेले आहेत. असं नाही आहे की एकच एक आहे, एकातून एक अनेक विषयांचा समुदाय जरी जमवून ठेवला. विषय वासनांचा मेळावा, वासना एका प्रकारच्या नाही, अनेक प्रकारच्या वासना सभोवताली आहे. तरी देखील त्याची अशी पक्की खात्री असते की सगळ्या आपल्या विषय वासना या द्रव्याने पुऱ्या होतील. पैसा जवळ असला की सगळ्या प्रकारच्या इच्छा आपल्या केला परी भोगावा अर्पे केला. ते म्हणतात की द्रव्याशिवाय ह्या सगळ्या वासना मिळवणं किंवा भोगणं शक्य नसतं ना. त्या पैसा असला की सगळ्या वासना पूर्ण होतील. तेवीची जीवीची या हावा, विषय वासनांचा मेळावा, केला परी भोगावा अर्पे केला. द्रव्याशिवाय हे भोगणं शक्य नसतं, पैसा पाहिजे. त्या पैसा मिळाला की सगळ्या प्रकारच्या आपल्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून भोगावया जोगा, पुरता अर्थोपैगा, आणाव्या जगा झोंबती सैरा. आणि म्हणून आपले विषय उपभोग पूर्ण होण्यासाठी जो काही पैसा तो पैसा आणण्याकरता स्वैरपणानं ते जगाला लुटतात. ये ना केलं मार्गाने पैसा गोळा करतात, लोकांना त्रास देऊन पैसा गोळा करतात. एका ते साधुनी मारिते, कसे पैसे गोळा करतात ते दिलं आहे. एकाने सर्वस्व हरिते, एका लागी उभारते अपायते. चांगलं खिंडीत गाठून मारतात. एकाने साधू ते मारिते. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास पायी असायचा, असं थांबायचं, पैसाच हवाय ना. एखाद्या सज्जनाच्या जवळ असणारे पैसे घ्यायचे, मारून टाकायचं त्याला. एखाद्याला खिंडीत गाठून मारायचं, एखाद्याला फसवून त्याचा सगळा पैसा हरण करायचा. एका लागी उभारती अपायंत, एखाद्याच्या घातासाठी चुकीच्या गोष्टी करायच्या. म्हणजे अपाय यंत्र म्हटलं आहे त्याला. काही मंत्रादी उपाय दुसऱ्याला त्रास देण्यासाठी तेही करायचे, पण पैसा कमवायचा. आता हे वाचताना आपल्याला वाटतं की असं कसं लोक करतील. आज सुद्धा घडतं. आणि मग नंतर लोक म्हणतात अहो आम्ही ना बोलालो तर पक्ष करायला, पण नुसते लूट हो. पण आम्हाला एकाने सांगितलं की आम्ही तिथे काय शांती करायला गेलो, पण त्यांनी इतके आधी पैसे दिलेले होते, पण एखादा तिथे येणारा माणूस नाही ह्याला दक्षिणा फक्त द्या, त्याला तो जेवणार नाही, असं करून लूट करतात. तर ते असं अपाययंत्र आहे की तो यजमान पैसे द्यायला बसला आहे ना, मग त्याच्याकडून लुटायचंच. त्यांनी अगदी स्पष्ट म्हणलं, एका लागी उभारी ती अपाययंत्रे, मिळताय तर घ्या वसूल करून. अशा प्रकारचे वृत्त दुसऱ्याला घात करून, दुसऱ्याला फसवून, दुसऱ्याला मारून, दुसऱ्याला लुबाडून येणं प्रकारेनं द्रव्य संचय करण्याची वृत्ती ह्या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची असते. पाशिके पोती वाघुरा, सुणी ससाणे, शिकारी खोचरा, घेऊन निघती डोंगरा पारधी जायचे. माऊलीने दृष्टांत छान दिला आहे. पूर्वी असं असायचं की प्राण्यांना पकडायला पारधी असायचे. ते पारधी जेव्हा जंगलामध्ये प्राण्यांना पकडण्याकरता जायचे तर त्यांच्याजवळ सगळी साधन सामग्री काय लागायची त्याची यादी दिली की ते फासे असायचे, घोळ असायचे, पोती असायची, जाळी असायची, कुत्र्याला वास चांगला येतो, कुठे प्राणी आहे ते कळतं म्हणून कुत्रे बरोबर असायचे, घोरपड असायची चढून जायला, भाले असायचे. अशी सगळी तयारी घेऊन ही पारधी मंडळी डोंगरामध्ये प्राणी पकडायला जायचे. 345 ओळीमध्ये पारधी लोक डोंगराकडे कोणते सामान घेऊन जायचं त्याची यादी दिली. आता याचा संबंध काय,
ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीते. आता हे पारधी लोक काय करतात तर पोट भरण्यासाठी प्राण्याला ठार मारतात. पोसावया पोट मारुनी प्राणियांचे समूह, प्राणी पकडायचे कारण त्यांना ते खायचे असायचे आणि म्हणून ते घरी आणतात. असे हे असुरी लोक आहेत. दुष्टकृत्य करायचं आणि त्याच्यातून द्रव्य प्राप्ती करायची. पारध्याचं उदाहरण तेवढंच दिलं की पारधी लोक साधन सामग्री घेऊन जंगलात जायचं आणि प्राणी पकडायचे, मारायचे कारण त्यांच्यावर त्यांचं पोट असायचं. तसं हे असुरी प्रवृत्तीचे लोक आहे आणि ती ऐसे निकृष्ट तेही करते. ते पण निकृष्ट दुष्टकृत्य, कमी याचं कृत्य नाही, दुष्टकृत्य असं ते करतात असुरी लोकसुद्धा. परप्राणघाते मिळविती वित्ते मिनलया चित्ते तोषणे तैसे. आणि 347 सांगतात की परप्राणघाते, दुसऱ्याच्या प्राणाचा घात करून ते पैसे मिळवतात. मिळविती वित्ते, धन प्राप्त करतात दुसऱ्याला मारून. आणि असं जे धन मिळाल्यावर खरं म्हणजे मिनलया चित्ते तोषणे कसा, तोष म्हणजे आनंद कसा मिळेल. माऊलींना असुरी प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन करता करता मध्येच सांगतात की काय चाललं आहे हे, की बरोबर नाही. अशा प्रकारे दुसऱ्याला ठार मारून दुसऱ्याला त्रास देऊन पैसा कमावला तर त्याच्यातून आनंद कसा मिळणार, त्याच्यातून तृप्ती कशी मिळणार. पण यांना ना समाधानच नाही आहे, कुठं थांबायचं कळतच नाही आहे. एवढं मिळालं आणखीन पाहिजे, उद्या आणखीन मिळवेल, आज एवढं मिळालं आहे उद्या यापेक्षा मला मिळालं पाहिजे, यापेक्षा जास्त पाहिजे, एवढं मिळाल्याशिवाय थांबणारच नाही, एवढं व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारची ह्यांची वृत्ती असते. बरं, उपभोगण्याचं सामर्थ्य किती, खरं म्हणजे उपभोगण्याचं सामर्थ्य तर मर्यादितच असतं. कितीही हवाय 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 केलं तर उपभोग किती येणार. पण ह्यांची लालसाच असते उपभोगण्याची आणि म्हणून मग ते उपभोगता आलं नाही की दुःखच वाटायला येतं. पण अशीही कितीही झालं तरी ती आशा काही संपत नाही. खरं तर विचार करायला हवा, आपल्याला किती मिळालं तर पुरतं ते ठरवायला हवं आणि तेवढं पुरेसं मिळालं की थांबायला हवं. खरं तर असं आहे ना की ह्या भौतिक गोष्टींच्या आपल्याजवळ असण्याने आपल्याला हा अनुभव असतो की वस्तू जेव्हा जवळ असते, खरं म्हणजे नसते तेव्हा ती हवीशी वाटत असेल, पण ती जेव्हा असते तेव्हा ती की फार मोठा आनंद देऊन जात असेल. थोडं सुरुवातीला आनंद मिळत असेल पण पुढे मात्र ती की आपल्याला असा काही आनंद देणारी नसते. जेव्हा सुरुवात मिळते तेव्हा तिची काही गोडी असेल, त्याला त्याबद्दल काही वाटत असेल, हळूहळू त्या वस्तूबद्दलचं प्रेम, वस्तूची गोडी कमी होते. पण आश्चर्य असं आहे की ह्यांच्यामुळे हव्यासच संपत नाही ना. असुरी वृत्तीचे लोक जे आहे त्यांचं जीवन असं की अस्वस्थ असतं. कितीही मिळालं तरी तृप्ती नाही, अजून पाहिजे अजून पाहिजे. एखाद्याला खूप जास्त मिळालं आणि दुसऱ्याला अजिबात मिळालं नाही असं झालं तर त्यामुळे आणखीनच ते अस्वस्थ होतात की आता त्याला मिळालं आहे मग मला का नाही. अशा प्रकारची पण अस्वस्थता येते की आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे. या हव्यासामुळे बाकी तो गुणांचा दया, क्षमा, शांती, दुसऱ्याबद्दल काही वाटणं वगैरे काही नसतं. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बोलण्यापुरत्या, त्याला काहीच वाटत नाही. कोणाहीबद्दल काही प्रेमाचा, आदराचा, दयेचा, क्षमेचा भावच नाही आहे. फक्त भोग, अधिक भोग, आजच्यापेक्षा उद्या अधिक भोग, हे चक्र न संपणारं असं आहे. बरं, ते पुरवण्यासाठी लागणारं आधी कामना, ते भोग, त्या भोगासाठी पैसा, तो पैसा मिळण्यासाठी विपरीत करणे, अशा सगळ्या चक्रामध्ये हे असुरी वृत्तीचे लोक अडकतात. आता एवढं मिळाल्यावर तरी असं वाटतं की काहीतरी माणसाला एवढं मिळून सुद्धा का बरं समाधान नाही, का बरं विरक्ती येत नाही, का बरं थांबावंसं वाटत नाही. म्हणजे भौतिक सुखाच्या प्राप्तीच्या मागे एवढा माणूस का लागतो किंवा एवढी पैशाची नशा या माणसाला का येते, असं खरं म्हणजे असं वाचता वाचता आपल्यासारख्यांच्या मनात येतं. भगवंताच्या पणाला आहे, माऊलींच्या पणाला आहे. पण तरीही पुढल्या श्लोकामध्ये या संपत्तीच्या मागे कसं जातात याचं वर्णन करतात. श्लोक वाचून ठेवूया. माऊलींच्या ओव्या पाहिजे तर 4च आहेत, पण त्या पाहिजे तर की किती पैशाच्या मागे. इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्ति दमपि मे भविष्यति पुनर्धनम. काय एवढ्याशा श्लोकामध्ये आद्य म्हणजे आज मया इदम लब्धम, हा आसुरी संपत्तीवाला म्हणतो आहे आद्य, आज मला हे मिळवलं मी. आद्य मया इदम लब्धम, आज मी हे मिळवलं. इदम मनोरथम प्राप्स्ये, ही इच्छा मी पूर्ण करून घेईन. म्हणजे आता अजून इच्छा आहे, हे मिळवलं आहे,
आणखी इच्छा आहे ती मी पूर्ण करून घेईन. इदम मनोरथम प्राप्स्ये, भविष्यकाळातला प्राप्स्ये क्रियापद वापर आहे की हे सगळं मी पूर्ण करून घेईन. मला जे मिळवायचं आहे, आज एवढं मिळालं आहे पण भविष्यात एवढं मिळवणार आहे. इदम अस्ति मे धनम, एवढं धन माझ्यापाशी आहे. अस्ति धनम अस्ति, एवढं धन माझ्यापाशी आहे. इदम अपि भविष्यति पुन्हा, आणि भविष्यात पुन्हा मी एवढं मिळवणार आहे. आत्ता एवढं आहे, एवढं मिळवणार आहे. आत्ता मला हे मिळालं आहे, आणखीन मी एवढं मिळवणार आहे. अशा प्रकारचं पैशाच्या मागणी तृप्ती नाहीच, असं 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणलं. इदमद्य मया लब्धम इदं प्राप्स्ये मनोरथम, माझी इच्छा पूर्ण केली आहे, मी करून घेणार आहे. आणखीन मला वाटतं आहे ते पण मी करणार आहे. इदम अस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम, आणि हे जे माझ्यापाशी धन आहे एवढं भविष्यात मी आणखीन पण मिळवणार आहे, अशी इच्छा 13व्या श्लोकात या आसुरी वृत्तीच्या माणसाची आहे. म्हणजे खरंच तृप्ती नाही, समाधान नाही, आणखीन हवं, आणखीन हवं, आणखीन हवं. आपल्या त्या उपभोगाला मर्यादाच नाही, अशा प्रकारचं याचं वागणं आहे. तुम्ही आम्ही खरंच मध्यमवर्गीय मेंटॅलिटीची माणसं हे सगळं वर्णन ऐकता असं का अशा वृत्तीचे लोक असतात. मला आठवत आहे, माझ्या तरुणपणी एकदा माझे वडील आले होते आणि इस्त्रीच्या कपड्याचा थोडासा ढीग पाहिला आणि माझ्याकडे बघून मला म्हणाले, एक विचारू का? म्हटलं काय? तुम्ही एका वेळेला एकच घालता ना ड्रेस? बोलण्याचा अर्थ कळला मला की आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांचे ना मोजके कपडे असायचे. त्या तुलनेमध्ये आपण आपला विचार केला तर त्या कपड्यांची संख्या अमर्याद वाढवली. आता म्हणजे सर्वच प्रकारच्या भोगांच्या मागे किती लागावं. मग ह्या शहरात घर हवं, थंड हवेच्या ठिकाणी हवं, आणखीन कुठंतरी हवं. मग घरं वाढली, मग 3 बेडरूम 4 बेडरूम असं वाढलं. मग त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा वाढल्या. ह्या घरामध्ये जर टी व्ही फ्रीज सगळं हवं तर त्याही घरात हवं. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या भोगाच्या वाढणाऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एकीकडे मी मध्यमवर्गीय मेंटॅलिटी म्हटलं, पण या लोकांचे अर्थ लावताना असं लक्षात आलं की हो, असेच भोग वाढतात, असेच हे पण हवं आहे, हे पण हवं आहे असं वाढतं. आता हा जो हव्यास आहे तर हे थांबलं पाहिजे कुठेतरी. असुरी प्रवृत्तीचा माणूस थांबत नाही, हा त्यातला हव्यास जो आहे स्वार्थीपणानं त्याचं वाढतो. आणि त्याच्यामध्ये नुसताच वाढतो असं नाही, दुसऱ्याला मिळता कामानी मला मिळालं पाहिजे हा पण त्याचा भाग असतो. म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलं की दुसऱ्याबद्दल काही दया, क्षमा, काही भावच नाही, माणुसकी अशा प्रकारचा भाव असते. त्याला त्रास देऊन मिळवणं एवढाच फक्त हा जो असुरी प्रवृत्तीच्या माणसाचा वाईट दोष आहे तो आहे की मला मिळालं पाहिजे, दुसऱ्याचं काढून, दुसऱ्याचं ओरबाडून, दुसऱ्याला फसवून मला मिळालं पाहिजे. माऊली हा जो अशा प्रकारे हवा आहे असा हव्यास जो आहे त्याच्यासाठी 4च ओव्या सांगतायत. म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांची या, आपुल्या हाती केल्या धन्यू नामे. तो असुरी प्रवृत्तीचा माणूस म्हणतो, आज मी कित्येकांची सगळी संपत्ती हडप केली आहे, दुसऱ्याचे हस्तगत केले, मग मी धन्य नाही का? आपण सुरुवात केली ते तेव्हा आठवत असेल. असुरी प्रवृत्ती सांगताना तो म्हणाला, एखाद्या माणसाची सगळा पैसा समजा मी घेतला तर त्याचा पैसा मी घेतला, पण मी श्रीमंत झालो नाही का? मग हे माझं कर्तव्य नाही का? असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच आत्ताच्या ओवीमध्ये माऊली आपल्याला सांगतात की असुरी प्रवृत्तीचा काय म्हणतो की मी कित्येकांची संपत्ती लुबाडून घेतली आहे, मग मी धन्य नाही का? एवढे पैसे कमावले, हे पैसे कमावणं हे माझं ध्येयच होतं, आणि मग मी कित्येकांचा पैसा असा हिसकावून घेतलेला आहे, ओरबाडून घेतलेला आहे, तर मग हे माझं म्हणजे कर्तृत्वच आहे माझं, मग मी धन्य नाही का? ऐसा श्लाघो जव जाये. आता ही प्रौढी आहे, श्लाघ्य म्हणजे प्रौढी आहे. तव मन आणि काही वाहे, सवेची म्हणे पाहे आणि कांचे आणू. आता ही जी काही त्याची प्रौढी आहे, ही जी काही त्याची भाषा आहे, ऐसा श्लाघ्यो जव जाये, असं जेव्हा तो म्हणतो की मी दुसऱ्याचं ओरबाडून घेऊन श्रीमंत झालो आहे, त्याच्या मनात आणखीन काय विचार येणार वेगळे? तव मन आणि काही वाहे, आणखीनच काय होतं, आणखीन द्रव्य, इतरांचं पण आणखीन द्रव्य मिळवून आणावं, दुसऱ्याचं पण ओरबाडून आणावं, अशीच त्याची वृत्ती वाढते. ऐसा श्लाघो जव जाये तर मन आणि काही वाहे, आणखीन मनाला मिळवण्याची अभिलाषा होते. आणि सवेची म्हणे पाहे आणि कांचे आणू, आणि म्हणतो मी आणखीन पण आणेन, दुसऱ्याचं ओरबाडूनच घेईन. हे जेथुले असे जोडिले तयाचे भांडवले, लाभा घेईन उरले चराचर आहे. पुढे म्हणताय आज एवढं मिळवलं,
जेवढं जोडलं, माझ्या संपत्तीत भर घातली, तयाचे जी भांडवल आहे त्या भांडवलावर आणखीन मिळवेन, स्थावर जंगम सगळं मिळवेन, जे काही मिळवता येण्यासारखं आहे ते मिळवेन, लाभा घेईन उरले चराचर आहे. म्हणजे आता ते काय मिळवायचं याला काही राहिलं नाही, जे मिळेल ते मी घेईन, तृप्ती नाही. किती किती मिळवायचं, वाढवतच राहायचं. ऐसेनी धना विश्वाची या मीचे होईल स्वामी या. आता विश्वाचा स्वामी होणार आहे. मग दिठी पडे तया उरो नेली, जगातली सगळी संपत्ती मीच मिळवेन आणि त्या सगळ्या जगातल्या संपत्तीचा मी स्वामी होईल. मग जे काही माझ्या दृष्टीस पडेल ते उरणारच नाही, सगळ्या संपत्तीचा मीच मालक. ऐसेनी धना विश्वाची या मीचे होईल स्वामी या. सगळ्या विश्वातल्या धनाचा स्वामी मीच आहे, मीच काय तो राजा आहे, त्यामुळे मला जे हवं ते मिळणारच. अशा प्रकारे 13व्या श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी सांगितलं की हा आसुरी संपत्तीचा माणूस सगळ्या विश्वाचा धनी होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग अवलंबतो असा आसुरी प्रवृत्ती असणारा माणूस आहे. त्याचं वर्णन आपण वाचलं. अजूनही मी मगाशी म्हटलं तसं की 24च ओव्यांचा हा अध्याय आणि साधारण 450 ओव्या ह्याच्यामध्ये आहे. आज आपण 350 ओव्यापर्यंत आलो. अजून 100 ओव्या या आसुरी प्रवृत्तीच्या माणसाबद्दल आपल्याला वाचायचे. आणि खरंच असं वाटतं की काय हे असं असतं जग, अशी माणसं असतात, इतकी अभिलाषा, इतकं हवाय. कुठेतरी आपल्याला मर्यादा आहे. आपण काही काळ इथे वास्तव्य करायला आलो आहे. 16व्या अध्यायापर्यंत येऊन हे सगळं सांगून झालेलं असताना हे का बरं वर्णन एवढं भगवंत करतो आहे. मी सुरुवातीला आठवण दिली की भगवंतानी अर्जुनाला तू दैवी गुण घेऊन आलेला आहेस, तुला ह्या सगळ्याची काही आवश्यकता नाही असं म्हटलं आहे आणि तरी देखील ह्या अशा आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचं एवढं वर्णन का केलं आहे. तर जग हे असं आहे हे अर्जुनाला नाही कळायला, अर्जुनाला माहीत आहे, आम्हाला पण कळावं यासाठी भगवंताने जणू काही त्याला सांगितलं की हे असं जग आहे बरं. आणि अशा जगामध्ये दैवी गुण असणारी जी काही मंडळी आहेत, भले ती थोडी असतील पण ती असली पाहिजे, त्याच्यावर जग चालतं. हा सगळा विचार आपल्याला सांगायचा आहे. म्हणून वाईट काय आहे त्याचं वर्णन एवढं केलं आहे. आणि माऊलींनी पण या ओव्या ज्यांच्याकडे असेल, वर्णानंद भारतींचा पण याच्या ओव्या आहेत, फार सुंदर आहेत, त्या पण ओव्या शक्य असेल तर वाचा. ज्ञानेश्वरी आपल्या जशा केळकर काकांनी ज्ञानेश्वरीचा समश्लोकी केले किंवा आपण स्वरूपानंदांचे जसा भावार्थ ज्ञानेश्वरी वाचतो आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या एकेका ओवीला भावार्थ ज्ञानेश्वरीमध्ये स्वरूपानंदांनी 2-2 त्याच्या ओव्या तो अर्थ कळावून दिले, तसं वरदानंद भारतींच्या पण आहे. आणि या सगळ्या ओव्या वाचल्यावर किती लोकांनी याच्याबद्दल विचार केला आहे. एकीकडे हे वर्णन वाचायला खरं म्हणजे आवडत नाही आहे, पण जग असं आहे, हे दुसरं टोक कळावं आपल्याला. आणि एखादी वाईटातली वाईट गोष्ट कळली ना की तिकडे न बघता चांगल्याच मार्गाला जावं असं ज्ञानेश्वरी वाचकांनी ठरवावं. आणि अर्जुनात तुझ्याजवळ दैवी गुण आहे, त्या दैवी गुणांचाच विचार तुला करायचा आहे, तेच फक्त आठवायचं आहे. आणि मग पुढे अर्जुन भगवंत म्हणतो आहे तसं मी करायला तयार आहे असं म्हणतो आहे, ते आपल्याला सगळं पुढे वाचायचं आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.